हा बोल. अशा प्रकारे बघू शकता आमच्या फिल्मचा पॅकअप पण झालेला आहे. आता डिस्कशन बघू शकता गाईज. आता शूटिंग झालेली आहे, आमची संपलेली आहे. आता घरी जायचं कसं. हे बघा पैसेवाले आमचे मॅन. ये बाय बहुत पैसा आहे, बहुत पैसा हमने बडी बडी गा. सगळे मित्रांनो, तर आज आम्ही आलेलो आहे पवई लेकला झालेलो आहोत. तर सगळेजण बघू शकतात, साहिल सक्षम सगळेजण आम्ही सोबत निघालो आहे. बघू शकता इथं एवढे जण पब्लिक आम्ही निघालो आहे. इथं सक्षमला आमच्या एकूण एक गाड्या दिसतात, कारण की सर्वात जास्त पॉश एरिया आहे आमच्या इथला हा हिरानंदानी पवई साईड. फार बिल्डिंग बघताल तर तुम्ही हा बघताल एवढ्या भारी भारी इथं निसर्ग आणि हे आहे पूर्ण. शूटिंगसाठी बघा आम्ही पिशवी पण कॅरी केलेली आहे, सर्व सामान आम्ही कॅरी केलेलं आहे. आणि आमचा हा दुसरा व्लॉग, कारण हा बिहाइंड द सीन आमच्या मूवीचा घेणार आहे. आमची मूवी येणार आहे, तर मूवीचं नाव आहे आमच्या सपना 11. लवकरच तुम्हाला यूट्यूबवर येईल, तुम्हाला रिलीज होईल. आणि मी तुम्हाला लवकर त्याची चॅनलची लिंक त्याची देईल, डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच लवकर जशी येईल तशी. तर तयार राहा आमच्या मूवीसाठी. तर त्यासाठीच आम्ही चाललो आहे शूट करण्यासाठी. आता सीन्स सध्या तरी आमच्या टेक 4 चालू आहे. आणि इथं टेक कोणाचा आहे, राहुल दादा आमचे इकडे बघा. आमचे राहुल दादा ह्यांचा शूट आहे आणि दीपक ह्यांचा सीन आहे. एवढा पॉश एरिया ना, असं फार फॉरेनरला मागं पाडायचं ठरवलं आहे लोकांनी. ह्या लोकांनी ठरवलं आहे आम्ही गरीब, हे असं आम्हाला साबित करायचं असं लोकांनी ठरवलं आहे आम्हाला. बघू शकता तुम्ही एवढं भारी भारी बिल्डिंग आणि हे आहेत ना. ह्या लोकांनी आपलं गरीब साबित करायचं ठरवलं म्हणून एवढं भारी भारी बिल्डिंग. असं वाटतं फॉरेनमध्ये आलं. खूप ऊन आहे इथे सध्या तरी, बघू शकता. सक्षम आमचे बाहेर झालेले आहेत फुल. सक्षमला खूप एरिया आवडला हा. सक्षम खूप मस्त आहे, फिरण्यासारखा आहे, आमिर लोकांचा एरिया आहे. आता काय बोलू आता ह्याच्या पुढे. मग राहुल दादा काय सांगतात आपल्या मूवीबद्दल जरा. आता पवईचा सीन आहे, तो झाला की मग आमची मूवी होईल 40% पूर्ण. मूवी बघायला आपण चॅनल आम्ही सोडणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देऊ मूवीची. इथला लेकचा व्ह्यू आमच्या फुल. आम्ही आता चाललो आहे लेकला. व्ह्यू बघा किती मस्त व्ह्यू आहे. गाईज काय व्ह्यू आहे. कपलसाठी तर भारी स्पॉट आहे मॅम. तुम्ही अशा प्रकार बघा भाई व्ह्यू बघा. ग बघू शकता गाईज कसा व्ह्यू एकदम मस्त. बघू शकता मस्त व्ह्यू आहे. या तुम्ही पण एकदा आमच्या इथं. पवई लेक म्हणून खूप फेमस आहे, एकदा बघायला. खूप चांगली जागा आहे बसाय उठायला. या येऊन जावा. इथला खूप मस्त चला मस्त व्ह्यू. या तुम्ही, खूप मस्त इथला व्ह्यू आहे. आमचा आता शूट इथंच आहे टेक 4चा, तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा लेक बघू शकता भाई. लेक सुंदरता, नैसर्गिक सुंदरता काय असते इथे. या मला सगळं दिसेल. मस्त हवा, गार वारे, चिमण्या पाखरा सगळं दिसतंय. तर रोशनदा काय सांगाल मूवीबद्दल आपल्या. आपली मूवी लवकरच येणार आहे. सध्याला 30% तिचं शूट झालेलं आहे. लवकरच तुमच्या भेटीला सपना 11. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बघू शकता नक्की. काय बघू शकता आम्ही पवई लेकला आलो इथं. सीरीज थांब कारण काळ पडते म्हणून छत्री आणली ना. नाही रे बाई, उजेड आहे बघा. गोरा आहे मी. त्यामुळे आम्ही छत्री आणली त्याला. त्यामुळे नो टेन्शन, तुम्हाला व्हिडिओ भेटत राहील. नक्की माझा व्हिडिओ काढण्याचा पाठी मागवला व्हिडिओ काढा. बघू शकता तुम्ही. हे बघा बघता ये. बघू शकता हॅलो, कसे बदक चाललेले आहेत. माय नेम इज चिंकी, हिज नेम इज मिंकी. अशा प्रकारे आमच्या बद्या पाहायला येड लागले. उजेड इथं सूर्यामुळे आता उजेड खूप आहे म्हणून मी काळा नाही आहे. मी तसंच पहिलंच
बघा हे बघा उन्हाचा पण वर आहे भाई तर सावली पडते म्हणून चेहऱ्यावर आणि बघू शकता गाईज काय व्ह्यू आहे इथला टॉप व्ह्यू एकदम करण शेट शूटिंग चालू आहे प्रोफेशनल एकदम पकडून गुंड आहे मवाले कॅमेरामॅन केला काय टॉप किती मस्त आहे बघू शकता तुम्ही सनसेट तर या एकदा तरी पोहायला आमच्या खूप सुंदर आहे हा बोल अशा प्रकारे बघू शकता आमच्या फिल्मचा पॅकअप पण झालेला आहे आता डिस्कशन चालू आहे मूवीचं पुढचा टेकचं कसं काय होणार आहे तुम्हाला दाखवलं आमची मूवी येणार आहे बघायला तयार राहा सनसेटमुळे आमचे डोळे आता खूप भारी झाले चमकत बी असेल तुम्हाला जाऊ द्या मूवी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी टाकणार आहे तेवढं बघा नक्की बघू शकता गाईज आता शूटिंग झालेली आहे आमची संपलेली आहे आता घरी जायचं कसं हे बघा पैसेवाले आमचे मॅन ये भाई बहुत पैसा हमने बस बड़ी बड़ी गाँव हम तो उड़ेंगे तुम सबको लेके उड़ेंगे साथ में काय रखना अकेला नहीं आगे जाऊंगा सबको लेके जाऊंगा चला चला सबको पार्टी पूरा होटल बुक ड्रीम इलेवन जीत गया चलो चलो भाई चलो पैकअप हो गया इस प्रकार हो रे भाई चला अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे सनसेट बघू शकता तुम्ही कसला मस्त सनसेट चालू आहे इथं सनसेट दाखव बाकी काय दाखवू नको कोण प्रोफेशनल दिसलं येऊन मारतील बाकी कपल्स लोक दाखवू नको सरळ दाखव. सॉरी बिचारे कपल पकडतील आम्ही घरची त्यांची मारते त्यांना नाही बरोबर आहे तुमचं आमच्यातले कोण म्हणतं रे शहरात सुंदरता नसते नैसर्ग नसतं या बाई आमच्या पोवेला गेल्या सगळं दाखवू आम्ही तुम्हाला निसर्ग नैसर्गिक सौंदर्य सगळं दाखवू आम्ही बघा बाई एवढा मस्त सनसेट तलाव तर बघा बाई काय म्हणताला तलावाला बघून एवढं भारी तलाव आहे हे बघा आमची आता गँग सगळी चोमुगिरी करून सगळे निघालेली आहेत मस्त आता फिल्मसुद्धा झाली आमचा सक्षम बघा मस्त तुम्हाला बघू शकता कसा मस्त पोज देत निघाला आहे ये भाई ये बघा बॅग कसा चाललेला आहे यार थांब रे साहेब बस काय आता आम्ही निघालोय हा ब्रिज कोवई लेकच्या समोरचा गर्दी बघा भाई कोवई लेकच्या ब्रिजच्या समोरची नुसते एवढी गर्दी पोल्युशन किती होत चालले त्यामुळे म्हणतो झाडे लावा झाडे जगवा टॅग फॉर माय फ्रेंड पांडू गाड्याचा भंडार आहे भाई आपल्याकडं इथं बडी लोक राहतात भाई हो भाई बघा आमच्या मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून सक्षमच्या मोबाईलमध्ये आता ब्लॉग चालू आहे काहीतरी नाल्याजानी तर सक्षमला माहितीच नाही सक्षमचा मोबाईल कुठे आहे सक्षम म्हणतो माझा मोबाईल सक्षमच्याच मोबाईलने ब्लॉगिंग चालू आहे काय बोलायचं राव आमिर लोगों का एरिया है इधर हाँ। लोग आए थे शूटिंग निकालने हाँ तो ही लेके इधर ये देखो हमारा बड़ा आमिर ये बहुत आमिर है ये वेस्ट इंडीज आकी पता नहीं है हाँ ना बहुत सोने के घर में सोने के ईंटें इसमें घर में सोने की प्लेट में खाना खाता है सोने के प्लेट में खाना खाता है रोज ये लोग देख सकते हैं बड़े बड़े ब्रांड के दुकान है यहाँ पे चलो बाय रुको अब मैं आगे का दिखाता हूँ आपको द व्यू दिस सरप्राईज कॅरेक्टर आहे आमचं ते अमन भाई तुम्हाला दाखवू ते बघा स्टारबक्स अवकाशाच्या बाहेरचं ये देखा स्टारबक्स आज तक गए कभी इधर स्टारबक्स में भाई भाई हम तो गए नहीं पर एक दिन जाएंगे जरूर सबको लेके
तुम टेंशन ना लो, हम जाएंगे पर भाई भाई आपकी शायरी खो जाने दो आप इस व्लॉग में। शायरी में बोलता हूँ कि बारिश की बूंदें खिड़की से अच्छी लगती है, सीलिंग से नहीं। अगर खेलना है लड़कियों तो खिलौने से कोई खेलो, किसी के फीलिंग से नहीं। ओ माय गॉड, वा वा वा, खतरनाक। अशा प्रकारे बद्या भाईच तर्फे शायरी आलेली आहे आमच्याकडून। थँक्यू त्यांच्याबद्दल, शायरीबद्दल। अशा प्रकारे त्यांनी आम्हाला खूप मोठा कंटेंट दिलेला आहे। तर बघू शकता आम्ही डंकी मारून एवढ्या वरून डोंगरावरून चाललोय, का तर आम्हाला घरी जायचं। बस नाही भेटली जरा, बस नाही भेटली त्यामुळे चाललो होती जरा, म्हणून डंकी मारून चाललोय। सेव करायचे होते। या पूर्ण थकून आपल्याला काय एवढा चालला, चल. 2 किलोमीटर चालला, वरून आम्ही डोंगर चढतोय। बस काय चला तर थोडा चाललोय। दम लागलाय, फक्त पाणीच पिलेलं आहे आम्ही। सकाळी खाल्लेलं आहे 12 वाजता। खाल्लं कुठे बाबा काय? अरे ते पण नाही खाल्लं आम्ही। वडापाव खाया असते का? म्हणजे 6 तास तरी आम्ही काय दिनानं काय खाल्लं आहे। स्ट्रगल करतोय शूटिंगसाठी फक्त। आणि ते 3 दिसत आहेत ना, चुती आलो होतो। हां, त्यांनी ना आम्हाला अजून काय खायला दिलं नाही। तो मधला तर सगळ्यात मोठा भिकारी आहे, मधला ब्लॅक शर्ट। दीपक भाई हात दिखाओ भाई, हात दिखाओ। भिकारी बोला तो देखो, भिकारी। ये बाइक कैसा है, देखो स्टंट बाइक है। क्या बोलते? दिखाओ इनको पहाड़। ये देखो पहाड़ बेट देख सकते हैं हमारे इधर के। ये बिल्डिंग देखो, हमारे इधर की सबसे बड़ी बिल्डिंग है, हमारे इधर की। हाँ हिलक्रिस्ट, खूब बहुत बड़ी बिल्डिंग है। बहुत थके थके हुए से अब हमें अशा प्रकारे आमचा ब्लॉग संपत आहे। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि आमची मूवी लवकरच येणार आहे, सपना 11। बाय, आतासाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकर भेटू। बाय बाय, टाटा।